आपण आपल्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल तर प्रथम लोकांचा विचार करतो. लोक काय म्हणतील, लोक आपल्याला नाव ठेवतील का, हे योग्य आहे का, हे लोकांना आवडेल का. पण लोक काही आपल्याला कमी पडल्यानंतर 4 पैसे देत नाही किंवा फक्त फुकटचे सल्ले देतात. परंतु लोकांचा विचार केला तर कुणीच काहीतरी वेगळं करू शकणार नाही. आणि लोकांकडे पाहून आपण जर लाजत असाल तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब जात आहात. बऱ्याच जणांना सवय असते की काही करायचं असेल तर ह्याला सल्ला विचारा, त्याला सल्ला विचारा, अमक्या नातेवाईकाकडे जा, तमक्या नातेवाईकाकडे जा. परंतु प्रत्येक जणच हा योग्य सल्ला देईल असं नाही. काही आपण त्यांना खूप मान देतो, परंतु काही लोक धूर्त पण असतात. आपण जर म्हणलं की मी असं मला करावंसं वाटत आहे आणि त्यांना त्यातील अनुभव पण आलेला असतो समोरच्या व्यक्तीला, परंतु कधी ती व्यक्ती सांगत नाही की असं करू नको, असं केल्याने तुझा लॉस होईल. उलट म्हणते ठीक आहे, तुला वाटते तर कर. म्हणतात ना, ऐकावे जगाचे, करावे मनाचे. तुम्ही चर्चा करा लोकांशी, परंतु तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा. आणि सर्वप्रथम म्हणजे लोक नाव ठेवतील असं मनामध्ये येऊ पण देऊ नका आणि लोकांचा विचार करू नका. लोकांचा विचार केला तर आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू शकणार नाही. लोकांचं काय, लोक पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी मजाक उडवतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील आणि आपोआप आपण आपल्या ते स्वतःच्या कामामध्ये मग्न होतील. तुमच्याकडे त्यांचं लक्ष पण जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. कोणाच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नका. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा आणि स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. लोकांच्या बोलण्यावर आणि लोकांवर विश्वास ठेवला तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. उदाहरणार्थ त्या कथेतल्याप्रमाणे सर्वांनाच माहीत आहे गाढवाची गोष्ट. आपल्या लहानपणी आपली आजी आजोबा शाळेत शिकवत होते की एक गाढव असतं आणि त्याच्याबरोबर मुलगा आणि वडील कापूस घेऊन चाललेले असतात आणि तो कापूस गाढवावर लादलेला असतो भरपूर प्रमाणात. आणि गाढवाचं वय हे बरंचसं असतं, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त, जवळपास म्हातारं होत आलेलं असतं गाढव. आणि जाणारे येणारे पाहतेत तर लोक नाव ठेवतात, म्हणतात एवढा मोठा तरुण मुलगा, एवढा मोठा जाडजूड वडील, दोघंही मस्तपैकी रिकामे चालतात आणि एवढं मोठं ओझं त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या गाढवावर लादलं आहे. आणि असं ऐकल्यानंतर चर्चा लोकांची त्या वडिलांमध्ये बापलेकांमध्ये, त्या बापलेकांच्या मनामध्ये विचार येतो की लोकांचं खरंय. दोघं एकमेकांना पुटपुटतात, म्हणतात की लोकांचंच खरंय. आपण दोघंही एवढे ठणठणीत असून म्हाताऱ्या गाढवाच्या पाठीवर आपण भरपूर मोठं ओझं लादलेलं आहे आणि याच्यामुळे त्याला त्रास होत असेल. मग ते दोघं जण काय करतात, ते वडील म्हणतात तू चाल गाढवाला धरून, मी सगळं काही कापूस मी घेतो. आणि मग वडील कापूस घेऊन चालतात. परत समोरून माणसं येऊ लागतात व ते माणसं परत पुटपुटतात, नाव ठेवतात, म्हणतात की काय एवढा तरुण मुलगा आणि एवढं गाढव पण आहे, दोघंही मस्तपैकी पायी चालतात रिकामे आणि एवढं मोठं ओझं म्हाताऱ्या वडिलांपाशी दिलं आहे. काय मुलगा आहे, काय आजकालची दुनिया आहे असं म्हणतात. आणि लोकांचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर परत मुलाला वाटतं की माझंच चुकलं, मी एवढा तरुण असून देखील वडिलांपाशी एवढं ओझं दिलं आहे. आणि परत मुलगा वडिलांना म्हणतो की बाबा मी घेतो कापूस, तुम्ही गाढवाला दोरीने धरून तुम्ही दोघं मोकळे चला. परत मुलगा कापूस घेऊन चालू लागतो. परत समोरून असाच लोकांचा जमाव येतो आणि परत लोक नाव ठेवतात, म्हणतात की दोघंही मस्तपैकी आरामात चाललेत आणि फक्त मुलाच्याच डोक्यावर एवढं मोठं ओझं दिलं आहे. मुलगा एवढं भर उन्हामध्ये घामेजून गेला आहे. बापाला आणि काही आहे का, गाढवाच्या तरी डोक्यावर ठेवायचं, नाही तर स्वतः तरी काही घ्यायचं असं म्हटल्यानंतर परत लोकांचं हे सर्व बोलणं ऐकून परत आश्चर्यचकित
होतात बापलेक व एकमेकांकडे पाहतात. शक्यतो लोकांबरोबर चर्चा ठीक आहे, लोकांचं पूर्ण ऐकण्याची गरज नाही. आपल्याला जे योग्य वाटत आहे, आपल्याला आपलं मन जे सांगत आहे तोच निर्णय घ्यायचा आणि त्याच पद्धतीने करायचं. लोकांच्या सल्ल्यानुसार जर आपण वागत गेलात तर जीवनामध्ये कधीच सक्सेस होणार नाही. लोकांनी कायम कोणाचे कौतुक केल्याचा इतिहास नाही. आज ते तोंडावर कौतुक करतील, तेच तुम्हाला उद्या नाव देखील ठेवतील. आपापल्या बुद्धीनुसार सल्ले देतात आणि प्रत्येक लोकाचं, प्रत्येक व्यक्तीचं ऐकायचं म्हणलं तर तुम्हाला जगताच येणार नाही. बहुतांची मते गोवा, जीव होऊ न देवा, असं म्हटलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी. लोकांच्या या वेगवेगळ्या पद्धतीच्या सल्ल्यांना उपदेशून म्हटलं आहे. एक शेर आहे हिंदीमध्ये, हवा में सुनी हुई बातों पर यकीन न करे, कान के कच्चे लोग अक्सर अच्छे दोस्त खो देते हैं. लोकांनी तुम्हाला कितीही काही सांगू द्या, त्यातील काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हा डिसिजन तुमचा आहे. लोकांनी तुम्हाला 100% भरपूर काही सल्ले दिले, त्यातील तुम्ही 5-10% घेऊ शकता, तेही तुमच्या अनुसरून असतील तर. परंतु ऐकावे जगाचे, करावे मनाचे. स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या. माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.